कसे आहात बालमित्रांनो? इतक्यातच मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगितली. पण पुन्हा एक इतकी चांगली गोष्ट माझ्या वाचनात आली की केव्हा केव्हा तुम्हाला सांगेन असं झालं. तर ही गोष्ट आहे राहुरी गावातल्या जहागीरदारांची. राहुरी गावात जे जहागीरदार होते ते खूप बहादूर होते. आता बहादूर म्हणजे नेमकं काय? कोणाशी तरी तलवार घेऊन लढणं, बंदूक घेऊन लढणं हीच बहादुरी आहे का? तर नाही. ते ज्या गोष्टींना लोक घाबरतात, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की वाईट आहे, अंधश्रद्धा आहे, पण तरी त्याचा विरोध कोणी करत नाही, आणि अशा परिस्थितीत एक जण कोणीतरी पुढे येऊन जेव्हा विरोध करतं तर त्याला पण आपण बहादूर म्हणू. अशा अनेक कृती होत्या. जेव्हा कोणी मरायचं तर त्याच्या बायकोला त्याच्याबरोबर जाळायचे. अशा नरबळी दिल्या जायचा. या सगळ्या कृतीविरुद्ध ज्यांनी पुढे येऊन विरोध केला त्यांना पण आपण धाडसी म्हणू. तर अशाच एका खूप धाडसी आजींची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ते राहुरी गावचे जे जहागीरदार होते त्यांच्याकडे एकदा निरोप आला की आज आम्ही तुमच्या गावात येणार आहोत, सगळ्यांनी स्वस्थ पडलं राहायचं. आम्हाला ज्याच्या घरी जी लूट करायची आहे मी नेऊ आणि बळीसाठी माणूस नेऊ. असं वारंवार व्हायचं आधी त्या गावात. कोणाची हिंमत नव्हती त्यांचा विरोध करायची. पण यावेळेला जे जहागीरदार होते त्यांनी म्हटलं नाही, कोणीही नुसतं स्वस्थ पडून नाही राहायचं. आपण सगळे शस्त्र घेऊन जाऊ आणि त्या डाकूंना मारू. आणि असंच ते रात्री मग गेले. जंगलातनं जी वाट जी गावाच्या आत येत होती तिथे जाऊन ते उभे राहिले सगळे आणि त्या डाकू लोकांना मारलं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ते त्या मागावर गेले. त्यांना बघायचं होतं की डाकू कुठून आले. काही मारल्या गेले आणि काही पळून गेले होते घाबरून. त्यांना सवयच नव्हती ना की कधी असं कोणी आपलं प्रतिकारही करू शकतो. आणि हे सगळे मग ते जिथे टापांचे जे खुणा होत्या त्याच्यावरनं पाहत पाहत त्या पहाडीवर गेले. तिथे एका गुफेत एक अष्टभुजा देवीची मूर्ती होती. तिच्या प्रत्येक हातात आयुध होतं. त्याच्यासमोर ती नरबळी देण्याची जागा होती. ती जागा अशी होती की तिथे नरबळी दिल्यावर डोकं कापलं की सरळ त्या देवीच्या पायावर पडेल, एवढं अंतर होतं. आणि ते तिथे दबा धरून बसले. आणि थोड्या वेळाने ती खरंच डाकू लोक तिथे आले. मग यांची पुन्हा जुंपली त्याच्याशी आणि त्या डाकूच्या सरदारलाच त्यांनी डोकं कापलं त्याचं. आणि ते डोकं देवीच्या पायावर पडलं. सगळ्यांना विजय आनंद झाला. त्यांनी ते मूर्ती उचलली, तिला व्यवस्थित स्वच्छ केलं. खूप सुंदर मूर्ती दिसत होती. आता तिच्या अंगावर रक्ताचे डाग नव्हते. आणि ती मूर्ती ते लोक गावात घेऊन आले. तर गावकरी सगळे घाबरले. गावकरी म्हणाले, अरे अरे, ही मूर्ती कशाला आणली? या मूर्तीला तर रक्ताची चटक लागली आहे. आपल्या गावात अजून मृत्यू होतील, अजून नरबळी होईल. नाही नाही, ठेवून या तिथे. पण तेवढ्यात एक वीर माता पुढे आली. ती म्हणाली, नाही, ही अष्टभुजा देवी आहे. देवी कधी आपल्या मुलांचं वाईट करत नाही. मी ठेवते ती आपल्या घरी. आणि त्यांनी आपल्या गावी भगूरला आणून तिथे विधिवत त्याची स्थापना केली. आणि तेव्हापासून ते त्या घराण्याची ती कुलदेवता झाली. कोण होत्या या वीरमाता माहिती आहे? या होत्या तात्यांच्या आजी. तात्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि ते जहागीरदार सुद्धा यांचेच पूर्वज होते. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? आजही आपल्याला अनेक प्रकारे इकडे तिकडे अन्याय होताना दिसतो. अंधश्रद्धेवर लोक विश्वास ठेवतात आहे. आजही समोरनं मांजर गेली की लोक मागे वळतात की नाही, जायचं नाही आहे पुढे. तर या सगळ्यांना तुम्ही आता घाबरणार तर नाही. परीक्षेला जात आहे किंवा इंटरव्ह्यूला जात आहे आणि मांजर समोर न गेली आणि तुम्ही थांबले राहिले, वेळेवर नाही पोहोचू शकणार तुम्ही. मग नुकसान होईलच ना. मग ते कशामुळे झालं? मांजर पुढून गेल्यामुळे की तुमच्या अंधश्रद्धेमुळे? असंच कुठे शाळेच्या म्हणजे कोणाला नोकरी देताना शाळेच्या टीमच्या सिलेक्शनमध्ये अन्याय होतो बरेचदा. कोणी योग्य असतो तरी त्याला डावलून एखाद्या ओळखीच्या मुलाला सिलेक्ट केल्या जातं. हे आपल्याला जाणवत असतं, दिसत असतं, पण कोणीच त्याचा विरोध करत नाही. शाळेतही बरेचदा ताकदवान मुलं जे त्यांच्यापेक्षा
कमी असतात शक्तीने, त्यांना त्रास देत असतात. तर हे सगळं बघून आपण चुपचाप बसायचं नाही, त्याचा विरोध करायचाच. तुमच्यात ताकद नसेल, तुम्ही नाही करू शकत, तर मदत घ्या, आपल्या शिक्षकांची मदत घ्या, त्यांच्यापेक्षा बहादूर ताकदवान मुलांची मदत घ्या, पण चुपचाप बसायचं नाही. करणार ना मुलांना इतकं? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.